निवडणुकीच्या प्रचाराची सांगता व्हायला अवघे काही तास शिल्लक। 20 तारखेला राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडणार असल्यानं प्रचाराचा धुरळा थांबणार। थोड्या वेळात प्रचाराच्या तोफा थंडावणार। प्रचार संपल्यानंतर निवडणूक आयोगाची छुप्या प्रचारावर नजर असणार। 23 तारखेला उमेदवारांचे भवितव्य ठरणार। कर्जतमध्ये उन्हात उभं राहून उद्धव ठाकरेंची सभा। कार्यकर्ते उन्हात उभं असल्यानं ठाकरेंचंही उन्हात उभं राहत भाषण। नितीन सावंतांच्या प्रचारासाठी सभा। केलंय काम भारी, लुटली तिजोरी, केली गद्दारी। मुख्यमंत्री शिंदेंच्या जाहिरातीवर उद्धव ठाकरेंची टीका। नागपूरच्या कामठीमध्ये चंद्रशेखर बावनकुळेंचं शक्ती प्रदर्शन। बावनकुळेंच्या रॅलीत मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी। बावनकुळेंकडून विजयाचा विश्वास व्यक्त। ठाकरेंना धर्मयुद्ध शब्द आवडत नाही, त्यांना जिहाद शब्द जास्त आवडतो। उद्धव ठाकरेंनी धर्मयुद्ध शब्दावर आक्षेप घ्यावा। टीव्ही9च्या महामुलाखतीत देवेंद्र फडणवीसांकडून उद्धव ठाकरेंना आव्हान। फडणवीस धर्मयुद्ध बोलून दंगलींना प्रोत्साहन देतात। निवडणूक आयोगानं धर्मयुद्ध शब्दावर आक्षेप घ्यावा, उद्धव ठाकरेंची मागणी। पवारांमध्ये लपलेला जातीयवाद उफाळून आलाच। वोट जिहादच्या मुद्द्यावर बोलताना फडणवीसांचा पवारांवर निशाणा। बटेंगे तो कटेंगे, एक है तो सेफ है म्हटल्यानंतर विरोधकांना मिरची का लागते? फडणवीसांचा विरोधकांना सवाल। अदानींसाठी मोदींचा एक है तो सेफ हेचा नारा। राहुल गांधींचा पत्रकार परिषदेत हल्लाबोल। तर पत्रकार परिषदेत राहुल गांधींनी तिजोरी आणत अदानी मोदींचे फोटो दाखवले। अदानींची खरी उन्नती 2014च्या अगोदर। अदानींचा सर्वात जास्त विकास काँग्रेस सरकारच्या काळातच झाला। अदानी आणि रॉबर्ट वाड्रा यांचे फोटो दाखवत विनोद तावडेंचा राहुल गांधींचा काँग्रेसवर निशाणा। टक्केवारीनुसार आरक्षण देण्याची काँग्रेसची मानसिकता, त्यामुळे राहुल गांधींना जातीनुसार सर्वेक्षण हवंय। भाजपच्या विनोद तावडेंकडून एक है तो सेफ है, राहुल गांधी फेक हैचा नारा। अदानी अंबानींवर टीका करणं ही राहुल गांधींची भूमिका, पण अंबानींबाबत ठाकरेंची भूमिका काय हे समजलं पाहिजे। मुंबईला कुणीही महाराष्ट्रातून बाहेर घेऊन जाऊ शकत नाही। अदानी अंबानींच्या मुद्द्यावरून उद्योगमंत्री उदय सामंतांची टीका। मुंबईवर घातल्यास हम आपको काटेंगे, उद्धव ठाकरेंचा महायुती सरकारवर निशाणा। तर मोदी असून अनसेफ वाटत असल्यास मोदींनी राजीनामा द्यावा। एक है तो सेफ है या नाऱ्यावरून ठाकरेंचा भाजपला टोला। 3-4 वेळा मला आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न झाला, माझ्याकडे व्हिडिओसह पुरावे। पोलीस आयुक्तांनी मला जेलमध्ये टाकण्याची सुपारी त्यांना दिली होती, फडणवीसांचा आरोप। राष्ट्रवादी आणि भाजपचं सरकार स्थापन करू असं पवार म्हणाले। पवारांनीच राष्ट्रपती राजवट लावली। सरकार स्थापनेसाठी राज्यपालांकडून पवारांना आलेल्या पत्राचं उत्तर वर्षावर ड्राफ्ट झालं। टीव्ही9च्या मुलाखतीत फडणवीसांचं वक्तव्य। हिंदुत्वाने भारावलेल्या महाराष्ट्राला तोडण्याचं काम शरद पवारांनी केलं। त्यांनीच महाराष्ट्रात जातीत भेद निर्माण केला। लालवाच्या सभेत राज ठाकरेंचा पुन्हा एकदा शरद पवारांवर आरोप। एकदा ईडीने बोलावलं तर 2 वर्ष कोमात गेलात, भाजपची गुलामी करताय। राऊतांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल। ठाकरे आहात तर ठाकरेंसारखं वागा, राऊतांचा राज ठाकरेंना सल्ला। राज ठाकरेंकडून पहिल्यांदाच उद्धव ठाकरेंचा गद्दार असा उल्लेख। उद्धव ठाकरे घरातील खाष्ट सासूसारखे, एका माणसाने पक्षाची वाट लावली। राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंवर टीका। अदानींचा सर्व एअरपोर्ट धारावी दिली त्यांनाच जात आहे। धारावीच्या मूळ जमीन मालकांच्या मतानुसार विकास झाला पाहिजे। अदानी अंबानींवर टीका करणं ही राहुल गांधींची भूमिका, पण अंबानींबाबत उद्धव ठाकरेंची भूमिका काय हे समजलं पाहिजे। अदानी अंबानींच्या मुद्द्यावरून उदय सामंतांची टीका। एकनाथ शिंदेंच्याच नगरविकास खात्यात घोटाळा झालेला आहे। मवियाचं सरकार आल्यावर घोटाळ्याची चौकशी करू, आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा। हातात सत्ता असल्यामुळे दमदाटीची भाषा, मतदार मतदानाला गेल्यावर तुमच्या टीकेला उत्तर देईल। भोरमधील सभेतून शरद पवारांचा अजित पवारांवर निशाणा। काँग्रेसकडून महाराष्ट्रातील निकालानंतरच्या रणनीतीची तयारी, काँग्रेसच्या सर्व आमदारांना एकत्र ठेवण्यासाठी रणनीती। डीके शिवकुमार यांच्यावर महाराष्ट्राची जबाबदारी, शिवकुमार निकालाच्या दिवशी मुंबईत येणार असल्याची माहिती। खासदार सुप्रिया सुळेंच्या बॅगांची निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांकडून तपासणी, मांजरी आणि कापूरहोळ या 2 ठिकाणी सुळेंच्या बॅगांची चेकिंग। सांगोल्यातील महूदमध्ये संजय राऊतांच्या बॅगेची तपासणी, सांगोल्याचे उमेदवार दीपक साळुंखेंच्या प्रचारार्थ संजय राऊतांची सभा। अहिल्यानगरच्या पाथरीत अजित पवार गटाचे युवक अध्यक्ष सूरज चव्हाणांच्या बॅगेची तपासणी, निवडणूक विभागाच्या पथकाने चव्हाणांची बॅग तपासली।
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉक्टर मोहन यादव यांच्या प्रचारासाठी हे मुंबईत आलेले आहेत। जनतेला मतदान करण्याचं त्यांनी आवाहन केलंय। तर मोदींच्या नेतृत्वात संपूर्ण देशात भाजपमय वातावरण, मोहन यादव यांची प्रतिक्रिया। चर्चा मनसे जाहीरनाम्याबाबत मनसेचा ऑनलाईन कार्यक्रम। मनसे नेते अनिल शिदोरेंनी समाज माध्यमांवर लाईव्ह येत सामान्यांच्या प्रश्नाची दिली उत्तरं। प्रचाराच्या शेवटच्या दिवशी नाशिकच्या येवल्यात छगन भुजबळांच्या रॅलीतून शक्ती प्रदर्शन। 20 तारखेला कोणालाही न घाबरता जातीपातीचं राजकारण न करता मतदान करा, छगन भुजबळांचं मतदारांना आवाहन। सिंधुदुर्गच्या कणकवलीतील भाजप उमेदवार नितेश राणेंचे जोरदार शक्ती प्रदर्शन। नितेश राणेंनी घेतल्या कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी। 20 तारखेला जनता आशीर्वाद देईल, राणेंकडून विश्वास व्यक्त। मुंबईच्या माहीम परिसरात मनसेचे उमेदवार अमित ठाकरेंचा जोरदार प्रचार। कोळी बांधवांची टोपी परिधान करून अमित ठाकरेंचा प्रचार सुरू। माझा कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा नाही, गुन्हे दाखल केल्याचे परिणाम येवल्यात भोगावे लागतील, मनोज जरांगेंचं नाव न घेता छगन भुजबळांना इशारा। स्वयंघोषित महाराज कालीचरण यांच्याकडून मराठा मोर्चाची खिल्ली। थडग्यावर चादर चढवणारा त्यांचा नेता हा हिंदुत्व तोडणारा राक्षस, नाव न घेता मनोज जरांगेंचा राक्षस असा उल्लेख। परळीत कोणामुळे बोगस मतदान होतं, धनंजय मुंडेंनी कलेक्टरांना मॅनेज केलंय, राजेसाहेब देशमुखांचा आरोप। राजेसाहेब देशमुख पवार गटाचे परळीचे उमेदवार। महायुती आणि मवियामध्ये जाहिरात वॉर। सर्वच वृत्तपत्रांमध्ये एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत जाहिराती। मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी महायुती आणि मवियाचा प्रयत्न। मवियाला माहिती आहे जाहिरातीशिवाय मार्ग नाही, आमची जाहिरात खरी, त्यांची जाहिरात खोटी। मवियाच्या जाहिरातीवरून चंद्रशेखर बावनकुळेंची टीका। माझ्यावर कोणाचंही दडपण नाही, विजय माझाच होणार, तर अमित ठाकरे आणि सदा सरवणकरांना माझ्या शुभेच्छा। ठाकरे गटाचे उमेदवार महेश सावंतांची प्रतिक्रिया। वांद्रे पश्चिमचे भाजपचे उमेदवार आशिष शेलार यांचं जोरदार शक्ती प्रदर्शन। मराठी कलाकारांसोबत आशिष शेलार यांची प्रचार रॅली। मुंबईतील शिवडीमध्ये ठाकरे गटाची बाईक रॅली। अजय चौधरी लालबागमध्ये बाईक रॅली, तर अजय चौधरी आणि सुधीर साळवींचा बाईकवरून एकत्र प्रचार। नागपूर उमेदवारांचा बाईक रॅलीवर भर। पश्चिम नागपूरचे अपक्ष उमेदवार नरेंद्र जिचकारांची बाईक रॅली। पश्चिम नागपुरात विकास ठाकरे, सुधाकर कोहळे आणि नरेंद्र जिचकारांमध्ये लढत। मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघात नवाब मलिकांची प्रचार रॅली। सलाम अली खानसह नवाब मलिकांची उपस्थिती। रायगडच्या श्रीवर्धनमध्ये अजित पवार गटाच्या उमेदवार आदिती तटकरे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा। सभेत संबोधित करताना आदिती तटकरे यांना अश्रू अनावर। जगात सोयाबीनला सर्वाधिक हमीभाव भारत देशात। भाजप नेते पाशा पटेल यांची माहिती। तर भाव वाढवून देण्यासंदर्भात सरकारनं उपाययोजना केल्याची पटेलांची प्रतिक्रिया। पेठच्या परळीमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी संघर्ष पेटला। मतदान प्रक्रियेची संपूर्ण वेबकास्टिंग करण्याची राजेसाहेब देशमुखांची मागणी। तर धनंजय मुंडेंना अधिकाऱ्यांचे पाठबळ, देशमुखांचा आरोप। नागपूरच्या उमरेडमध्ये भाजप बंडखोर प्रमोद घरडेंकडून भाजप उमेदवार सुधीर पारवेंवर निशाणा। प्रमोद घरडे त्यांच्या गावागावातील सभांना लोकांचा चांगला प्रतिसाद। जरांगे पाटलांच्या नावाखाली भोकरमध्ये बैठका। अंतरवाली सराटीतून आलो असल्याची बतावणी। व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। जळगावच्या मन्यारखेडा गावात गुलाबराव पाटलांनी कार्यकर्त्यांसोबत धरला ठेका। गुलाबराव पाटील डीजेच्या तालावर थिरकले। बार्शीमध्ये शिंदे गटाच्या प्रचार रॅलीवर दगडफेक। ठाकरे गटाचे उमेदवार दिलीप सोपल यांच्या समर्थकांनी दगडफेक केल्याचा शिंदे गटाचे उमेदवार राजेंद्र राऊत यांचा आरोप। नांदेडच्या नायगाव मतदारसंघात भाजप आमदार राजेश पवारांची सभा गावकऱ्यांनी उधळून लावली। जनस्वराज्य शक्ती पक्षाचे करवीरचे उमेदवार संताजी घोरपडेंवर 5 ते 6 अज्ञातांकडून धारदार शस्त्राने हल्ला। हल्ल्यात घोरपडे जखमी, खासगी रुग्णालयात उपचार सुरू। जळगावात अपक्ष उमेदवार अहमद हुसेन शेख यांच्या घरावर गोळीबार। 2 अज्ञात हल्लेखोरांनी घरावर 3 राऊंड फायर केल्याची माहिती। नाशकात नामांकित हॉटेलमध्ये कोट्यवधी रुपये सापडले। निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाची कारवाई। 5 कोटीहून अधिक रक्कम असल्याची माहिती। राजकीय पक्षाच्या नेत्यासह गाडी जप्त। मीरा रोडमध्ये तब्बल 51 लाखांच्या बनावट नोटा जप्त। गुजरातहून आलेल्या एका तरुणाकडे नोटा मिळाल्याची माहिती। जिल्ह्यातून 27,66,66,000चा मुद्देमाल प्रशासनाकडून जप्त। यात 7 कोटी 5 लाखांच्या मोफत वाटपाचं इतर साहित्याचा समावेश। जालन्याच्या अंबड शहरात विदेशी दारूचा साठा घेऊन जाणारी कार जप्त। कारसह 8,68,000चा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत। नाकाबंदी दरम्यान अंबड पोलिसांची कारवाई।
रत्नागिरीत निवडणूक काळात 131 गुन्हे नोंद, 110 आरोपींना अटक, आयशर टेम्पो आणि कार वाहनांचं 1,30,83,000चा मुद्देमाल जप्त. 97 वर्षीय आजीने बजावला गृहमतदानाचा हक्क. पुसद शहरातील गंगादेवी शंकरलाल कान्हू यांनी मतदान केलं. गृहमतदान होत असल्यानं ज्येष्ठ नागरिक तसंच दिव्यांगांमध्ये उत्साहाचं वातावरण.